आज अक्षय तृतीया. 3:30 मुहूर्तातला एक मुहूर्त आहे. पण या मुहूर्ताकडे पाहत असताना आपण एक चांगल्या कार्याचा शुभारंभ, कुठेतरी एक अशा प्रकारची मनामध्ये एक भावना ठेवून हे अक्षय तृतीयेकडे पाहत असतो. पण या अक्षय तृतीयेला इतकं विलक्षण महत्त्व आहे, की अत्यंत विलक्षण महत्त्वातलं एक अत्यंत एक सुवर्णयोग ज्याला आपण म्हणू, की आजच्याच दिवशी श्री समर्थ रामदास स्वामी सज्जनगडावरती आले. वैशाख शुद्ध तृतीयेसी समर्थ येती गडापाशी. दास विश्राम धाम या समर्थांच्या ग्रंथामध्ये याचा उल्लेख आहे. म्हणजे मला सांगा, की समर्थांनी खऱ्या अर्थानं आपला जो रामरायांच्याकडे जाण्याचा जो प्रवास आहे, तो प्रवास खऱ्या अर्थानं अक्षय तृतीयेला त्याचा प्रारंभ केला. समर्थांचा जीवन प्रवास तर आधी सुरू झालेलाच होता. पण खऱ्या अर्थानं देव, देश आणि धर्म कार्य करणाऱ्या समर्थांचं सज्जनगडावरती आजच्या दिवशी आगमन होणं, त्यांनी गडावरती येणं, हे अत्यंत आपल्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आणि सुवर्णयोग आहे. म्हणून मला असं वाटतं, अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण केवळ एक मुहूर्त म्हणून, केवळ एक आपल्या कार्याचा शुभारंभ म्हणून त्याच्याकडे न पाहता, आपल्या आत्मकल्याणाच्या दृष्टीनं, आपल्या सद्गुरूंच्या कृपेसाठी, आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादासाठी आपण अक्षय तृतीयेला खऱ्या अर्थानं जे क्षय पावणारं नाहीये, जे अक्षय आहे. अक्षय काय आहे? तर आपल्या जीवनाचं आत्मकल्याण. हे आपलं खऱ्या अर्थानं अक्षय आहे आणि हेच आत्मकल्याण साधावं अशी आपल्या सद्गुरूंची इच्छा असते आणि आपण त्या सद्गुरूंच्या कृपेला पात्र व्हावं असा समर्थांचा आजच्या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपणा सर्वांनाही अखंड आशीर्वाद देतो आणि माझ्याही अंतःकरण शुभेच्छा देतो. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.